मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता 4 या पुस्तकातील 15 नंबरचा धडा आनंदाचं झाड। आनंदाचं झाड। आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती। झाड जोमाने उंच उंच वाढत होतं। नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती। काही फांद्यांना मोहर फुलला होता। पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडांवर लोंबत होते। हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फ्लोरा उठून दिसत होता। आमचा शेवगा खूप छान बहरला होता। येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती। एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडण होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका। इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका। मला जरा त्या काकूंचा रागच आला। मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली, झाड ती सगळी सारखीच, उलट झाड किती परोपकारी असतात। ती का बरं आपल्यात भांडण लावतील? आपण माणसंच असा विचार करतो। झाड तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घरं देतात, आधार देतात। मी हे झाड लावले ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही। काकू म्हणाल्या, अहो लोक शेंगा तोडून येतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? आई म्हणाली, नेऊ देत, नेल्या तर खाण्याचीच वस्तू ती। झाडांना ते शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही आल्या। झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष त्याकडे जाणारच। हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगेबिरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता। आमचा शेवगा म्हणजे आमच्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा। या शेवगामुळेच मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली। त्या पक्ष्यांची विविध आकार, देखणे, मोहक रंग, लयदार लकवी, गोड आवाज, त्यांच्या मजेशीर हालचाली, त्यांची दिनचर्या इत्यादी कळाली। आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालत गुंजारव करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्यांची व माझी भेट झाली। फुलांमधल्या मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या। शेवग्यामुळे अलगद हवेत तरंगत इवल्या इवल्या चप्पळ फुलचुक्यांची झुंबड मला दिसली। मधानं गच्च भरलेल्या फुलांमध्ये फुलातून हवेत अलगद मध चोखण्याची कला पाहावी, ती फक्त आवाजच फुलचुक्यांची। इटुकला पोटभर फुलचुक्या असतो, मात्र कसरतपटू एरवी मला कधीच दिसला नसता। फक्त आवाजच ऐकून होतो। तो तांबट पक्षी मनमुरादपणे मान खालीवर करत अगदी एकाग्रतेने तुकतुक आवाजाचा टणकार करताना मला चक्क दिसला। भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यांवर कोकिळा पक्षीही शांतपणे येताना मी पाहिला। छोटे छोटे हिरव्या राघूंचे थवेच्या थवे अलगद उडत उडत हवेत तरंगत, कधी किडे तर कधी पराग केशरांचा फण्ण उडताना पाहिलं। राघू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदीच पटायत। सर्व ऋतूंमध्ये विविध पशु पक्षी कीटक किड्यांचं आमचा शेवगा हे माहेर बनलं होतं। वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागे। पोपटांचा हिरवागार रंग, लांबसडक शेपूट आणि नखरेबाज हालचाल मी अगदी जवळून पाहिली। बुलबुल पक्ष्यांच्या सुरेल ताना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले। चिमण्यांची अखंड चिवचिव आणि साळुंक्याची एकसारखी किलकिल अगदी कान किट्ट करणारी मी जवळून ऐकली। हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावू लागला। एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं। खंड्याच्या तो देखणा मोरपंखी निळा रंग अन रूप, बागदार मोठी चोच, त्यांची एकाग्रता अन किलबिल आवाज तर सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानं। वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे। आमचा तो आवडता मित्र आहे। मी त्याची खूप निगा राखते। तो अजब खाना आहे। त्याने मला किती सुंदर पक्षी कीटक कीटकांची ओळख करून दिली। त्याने माझं मनोरंजन तर केलंच, पण ज्ञानही दिलं, आनंदही दिला। शेवग्याची पानं मला खूप आवडतात। किती सुरेख झिरमिर हिरवगार पानं, शेवग्याचा फुलोरा
पांढरा शुभ्र रंग हा पक्षाप्रमाणे माणसाचंही मन मोहित करतो। आपल्या हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो, रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो। त्यांच्या अंगाखांद्यावर पक्ष्यांचा उत्साह बहरलेला असतो। हा पठ्ठा शेवगा आनंदाने झुलत डुलत त्यांना साथ घालत असतो आणि या आनंद उत्साहात मीही सहभागी होते आणि नाचू लागते, गाऊ लागते। तर या धड्याचे लेखक आहेत लीला शिंदे। शेवगाच्या झाडाचं अप्रतिम असं वर्णन या धड्यात त्यांनी केलेलं आहे आणि झाडाचे महत्त्वही या धड्यातून त्यांनी आपल्याला पटवून दिलेले आहे। मुलांनो, अशाच नवनवीन धड्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि वेगवेगळ्या कवितांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।